चला बघा, तुमच्यासाठी मी गणित पेटीतून छानसं साहित्य काढलेले बाहेर. या साहित्यामुळे तुम्ही संख्या तर वाचन करालच, पण ती संख्या कोणत्या स्थानावर आहे त्याची स्थानिक किंमत सुद्धा पटकन शोधू शकाल. बघा मजा. कोण वाचली संख्या? बर, आर्यन वाचेल. 3,05,03,000. व्हेरी गुड. बघा 3 कोटी, कोटीच्या घरात 3 आहे. आधीच्या शून्यांना किंमत नाही, त्याच्यामुळे ती घरं वाचायची नाही. 3,05,03,000. बरोबर. आता बघा, हा जो मणी आहे ना, तो मणी मी कुठल्याही एका संख्येवर ठेवणार. जर मी तुम्हाला दर्शनी किंमत विचारली, काय विचारली? दर्शनी. आपण शिकलोय दर्शनी म्हणजे जी डोळ्यांनी दिसतीये ती किंमत, त्याची जी संख्या, त्याचा जो अंक आहे ती किंमत. बरोबर. दर्शनी किंमत विचारली की कोणती येणार, आणि स्थानिक किंमत विचारल्यावर कोणती येणार, याच्यामध्ये गडबड करायची. स्थानिक किंमत म्हणजे ज्या स्थानावर तो अंक बसलेला आहे ती किंमत. म्हणजे जर तो हजारावर बसला आहे तर हजारामध्ये, जर तो शतकावर बसला असेल तर 100 मध्ये. कळते का मला काय म्हणायचंय? आणि दर्शनी किंमत म्हणजे काय? जी डोळ्यासमोर दिसतीये ती किंमत. ओके. चला, आता हा मणी मी ठेवला 5 वर. मग सांगा मला 5 ची दर्शनी किंमत. 5च. व्हेरी गुड. 5 ची स्थानिक किंमत. 5 लक्ष. नुसतं लक्ष म्हटल्यावर काय होतं? 1 लक्ष. आपण काय म्हणणार? 5 लक्ष. काय म्हणणार? 5 लक्ष. आता मला सांगा 3 ची दर्शनी किंमत. व्हेरी गुड. 3 ची स्थानिक किंमत. 300. काय म्हणायचं? 300 किंवा 300 असं म्हटलं तरी चालतं. आता मला सांगा 3 इकडं पण आहे आणि इकडं पण आहे. चला, या 3 ची स्थानिक किंमत सांगा. 3 कोटी. काय झाली? 3 कोटी. आहे का नाही गंमत? जी दिसते ती दर्शनी किंमत, ज्या स्थानावर तो अंक आलेला आहे ती झाली स्थानिक किंमत. कळते प्रणाली? आता बघूया आपण ह्या शून्याची किंमत. 0. ह्या शून्याची किंमत 0 म्हणजे काहीच नाही. मग ती लक्षाच्या घरात असू दे, हजाराच्या घरात असू दे, नाहीतर एका दशकाच्या घरात असू दे, 0 म्हणजे काहीच नाही. त्या शून्याला किंमतच नाही. ते कुठल्याही घरात असलं तरी त्याची दर्शनी किंमत पण 0 आणि स्थानिक किंमत पण 0. व्हेरी गुड. चला, आता हे घेऊन तुम्ही अशा संख्या वाचन करणार आहात. आवडलं का हे साहित्य?